संभाजीनगर में कुपोषण की समस्या एक बार फिर चिंताजनक स्तर पर पहुंच गई है। एक आधिकारिक रिपोर्ट के अनुसार छत्रपति संभाजीनगर जिले में लगभग 6000 बच्चे कुपोषण के शिकार हैं और यह स्थिति धार्मिक या सांस्कृतिक उपवास के कारण नहीं बल्कि संतुलित और पोषक आहार की स्थायी कमी के कारण उत्पन्न हुई है। छत्रपति संभाजीनगर जिले में करीब 6000 बच्चे कुपोषण का शिकार है। जिला स्वास्थ्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर के अनुसार 1081 बच्चे तीव्र कुपोषण और 548 बच्चे मध्यम कुपोषण से पीड़ित हैं। उन्होंने स्पष्ट किया कि यह स्थिति धार्मिक उपवास के कारण नहीं बल्कि संतुलित पोषण की कमी, गरीबी और पोषण जागरूकता की कमी के कारण बनी है। गर्भवती महिलाओं में भी सही आहार न लेने के कारण नवजात शिशुओं में कम वजन और कमजोर प्रतिरक्षा जैसी समस्याएं बढ़ रही है। कुपोषण से बच्चों का शारीरिक और मानसिक विकास प्रभावित होता है। वे थकान, चिड़चिड़ापन, एकाग्रता की कमी और बार-बार बीमारी से जूझते हैं। हालांकि आंगनवाड़ी केंद्र और स्वास्थ्य विभाग निगरानी कर रहे हैं, लेकिन नीतियों के क्रियान्वयन में सुस्ती और पोषण योजनाओं की पहुंच में कमी चिंता का विषय है। जो आपण सर्वे केलेला आहे ग्राम महिला बाल विकास अंतर्गत, त्याच्यामध्ये जी कुपोषणाची आकडेवारी समोर आलेली आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की शासनाच्या विविध योजनांमार्फत जे काही लाभार्थी आहेत त्यांना राशन दिलं जातं, त्यांना आहार दिला जातो, परंतु बरेचदा असं लक्षात आलेलं आहे की जो आहार आपण अंगणवाडी मार्फत बालकांना देतो तो आहार त्यांच्या मार्फत घेतला जात नाही। त्या उलट जे पालक आहेत ते मुलांना बिस्किट देणं किंवा टोस्ट देणं किंवा चॉकलेट वगैरे असे पदार्थ देणं ज्याच्यामध्ये तुम्हाला योग्य ते पोषण मिळत नाही आहे। जे आपण म्हणतो की तुमचा आहार हा चौरस असला पाहिजे, त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे विटॅमिन्स, तुमचे प्रोटीन्स, फॅट्स आणि कार्बोहायड्रेट हे असलं पाहिजे, जे आजकालच्या मुलांच्या आहारामध्ये दिसत नाही। त्यामुळे त्यांची जी वाढ आहे ती पूर्ण होत नाही आणि ते कुपोषणाचे बळी पडतात। कुपोषण नियंत्रित आणण्यासाठी शासकीय योजना तर काम करतच आहेत, पण त्यासोबतच लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे हे आवश्यक आहे। तर त्यासाठी लोकांनीही जेव्हा आपण आपल्या बाळाला आहार देतो किंवा आपण बरेचदा पाहतो की मोठ्या माणसांमध्ये सुद्धा आजकालचं जे खाण्याचे फॅड आहे की वेगवेगळ्या प्रकारचे फास्ट फूड वगैरे आहेत त्यांच्यावर नियंत्रण मिळणं आवश्यक आहे आणि जे आपले ट्रेडिशनल पदार्थ आहेत त्याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपला आहार जर चौरस असला तर नक्कीच या कुपोषणापासून आपण मुक्ती मिळवू शकतो। सध्या जर आपण पाहिलं तर तीव्र बालके हे जवळपास 1081 आहेत आणि मध्यम स्वरूपाची बालके जवळपास 5000च्या आसपास आहेत, की जे प्रमाण थोडं जास्तच आहे, चिंताजनक आहे। त्याच्यावर आपण वेगवेगळ्या लेवलवर कार्यवाही करतच आहोत, ज्यामध्ये आपण अंगणवाडीमध्ये त्या मुलांना जे आहे जो आहार दिला जातो तो त्यांच्या प्रमाणाच्या दुप्पट आहार देतो जेणेकरून त्यांचं कुपोषण भरून येईल। त्या मुलांची जी तपासणी आहे ते RBSK टीमच्या मार्फत, तेथील जे समुदाय आरोग्य अधिकारी आहेत त्यांच्या मार्फत आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत करतो। काही मुलं जे आहेत की ज्यांचं कुपोषण लवकर कमी होत नाही किंवा त्यांना काहीतरी आजार आहे ज्याच्यामुळे कुपोषण आहे, अशा बालकांना आपण संदर्भ सेवा देतो। जे शासकीय रुग्णालय हे आपलं जिल्हा रुग्णालय, तिथे आपलं NRC कक्ष आहे, तर त्या NRC कक्षामध्ये आपण 14 दिवस त्या बालकाला ॲडमिट करून घेतो। त्याला ट्रीटमेंट सोबतच सकस आहार दिला जातो आणि त्याच्या मातेचं सुद्धा त्याच्यामध्ये समुपदेशन केलं जातं।